नमस्कार मंडळी, मी निर्मला. स्वागत आहे माझ्या स्पाइस अँड स्पार्क चॅनलवर. आज मी घेऊन आले आहे एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईल सांबार मसाला आणि सांबार रेसिपी. ही रेसिपी तुम्ही एकदा केली तर पुन्हा बाजारचं सांबार विसरालच. सुरुवातीला आपण घरगुती सांबार मसाला बनवूयात. तर सांबार मसाला बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. मी त्या तेलामध्ये आपण 2 हळकुंड फोडून घेतलेले आहेत व त्याचे बारीक तुकडे करून तेलामध्ये परतणार आहोत. हळकुंड परतल्यामुळे तेलामध्ये सॉफ्ट होतात व मिक्सरमध्ये बारीक होण्यास मदत होते. आता 2 वाटी धने घेऊन आपण हलके गरम करून घेणार आहोत. कोणताही मसाला आपल्याला जास्त गरम करायचा नाही, फक्त त्यातील आर्द्रता जाण्यापुरतं आपल्याला गरम करायचं आहे. आता मी कढईमध्ये 4 चमचे मिरे, 3 चमचे जिरे व 1 चमचा मेथी घेऊन थोडंसं हलकं गरम करून घेणार आहे. आता हे गरम झाल्यानंतर आपण 2 चमचे हरभरा डाळ गरम करून घेणार आहोत. आपण आता 5 चमचे तुरीची डाळ मी घेतलेली आहे व ती गरम करून घेणार आहोत. 2 मोठ्या वाट्या भरून मी लाल मिरची घेतलेली आहे. मला जर कमी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. तीही गरम करून घेऊन आपले सर्व मसाले गरम करून झाल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक पावडर करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे तुम्ही बारीक पावडर करून घेऊ शकता व चाळणीने चाळून घ्या. आता आपण सांबार बनवणार आहोत. तर सांबार बनवण्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेत. हे देशी टोमॅटो आहेत व याची साल ही पातळ असते आणि थोडे आंबटही जास्त असतात. तर हे टोमॅटो आपल्याला कापून घेऊन त्याच्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. आता सर्व ह्याच्या बिया काढून झालेल्या आहेत. आता आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ही 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तुरीची डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरजेनुसार डाळ शिजण्यापुरतं पाणी घालणार आहोत. त्याच्यामध्ये चिरून ठेवलेले टोमॅटो व 1 टीस्पून हळद घालून घेतली. आता आपण चिंच भिजत ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये. डाळ कुकरमध्ये शिजते तोपर्यंत आपण भाज्या कापून घेणार आहोत. भाज्यामध्ये मी 2 गाजर व 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. गाजर एकदम असं गोल पातळ चकत्या केलेल्या आहेत व शेवग्याची शेंग ही छोट्या छोट्या आकारात कापून घेतलेली आहे. कांदा कापताना नेहमी उभा व पातळ कापावा, त्यामुळे कांदाही चांगला भाजीमध्ये शिजला जातो. आपले कुकरच्या शिट्या होऊन डाळ ही थंड झालेली आहे. डाळ आपल्याला एकदम मऊ अशी शिजवायची आहे, त्यामुळं सांबार असं दाटसर होतं, नाहीतर डाळ व पाणी वेगवेगळं होतं. आता ही डाळ शिजलेली आपण रवीने थोडी घुसळून घेणार आहोत. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद व कांदा घालून चांगलं परतणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये चिरलेले गाजर व शेवग्याची शेंग टाकून परतणार आहोत. आता सांबार मसाला व तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालणार आहोत. आता हे परतून झाल्यानंतर
आपण पाणी ओतून त्याच्यामध्ये थोडा वेळ भाज्या मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत ह्या भाज्या। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर आपण सांबार करताना हे मीठ वापरणार आहोत। मिठामध्ये भाज्या शिजल्यामुळे भाज्यांना चांगली चव येते। आता आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आपण आता ही डाळ ओतून सांबार करणार आहोत। डाळीमध्ये आता आपल्याला चिंच घालायची आहे, तर ते चिंचेचं फक्त मी पाणी घालणार आहे। व शेवटी मीठ आणि कोथिंबीर घालून आपलं सांबार तयार आहे। तर हा आपला सांबार मसाला व त्याच सांबार मसाला वापरून आपण केलेले हे दाटसर असं साऊथ इंडियन स्टाईल सांबार। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।